नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्त ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ओम श्रीपती नमः. आज सोमवार दिनांक 27 जुलै 2026, आषाढ महिना शुक्ल पक्ष, तिथी त्रयोदशी संध्याकाळी 4:25 नंतर चतुर्दशी. मूळ नक्षत्र आहे 10:29 त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र आहे. वैद्युत योग आहे रात्री 11:55 त्यानंतर तैतिलकरण आहे संध्याकाळी 4:25 त्यानंतर गरकरण आहे. आज चंद्र पूर्ण दिवस धनुराशीत राहणार आहे. पाहूया आजच्या शुभ अशुभ वेळा. आजची पहिली शुभ वेळ आहे सकाळी पहाटे 5:39 ते सकाळी 7:21. दुसरी शुभ वेळ आहे 9:03 ते 10:45. तिसरी शुभ वेळ आहे 3:51 ते 7:15. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळेमध्ये पहिली वेळ आहे सकाळी 7:21 ते 9:03 हा राहुकाळ आहे. त्यानंतर दुसरी वेळ आहे 10:45 ते 12:27. तिसरी अशुभ वेळ आहे रात्री 8:33 ते 11:09. आता पाहूया आजच्या 12 राशींचे भविष्य. पहिली मेष रास. मेष राशीसाठी आजचा दिवस संयम, नियोजन आणि सकारात्मक विचारांनी यश मिळवण्याचा आहे. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि सन्मान मिळेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. अधिकारी वर्गाकडून कौतुक व पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सामान्य राहील. थकवा जाणू शकतो. योग, प्राणायाम, संतुलित आहार घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबियाचं सहकार्य व पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. मन मोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. आत्मविश्वासाने काम करा. धैर्य आणि मेहनतीच्या जोरावर यश नक्कीच मिळेल. आपल्यासाठी आजचा मंत्र आहे ओम भवाय नमः. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस मिश्र फळदायी असणार आहे. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामात सातत्य ठेवा. यश नक्की मिळेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील. दिनचर्या नियमित ठेवा. आहारावर लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक कामात यश मिळेल. धैर्य आणि संयम ठेवा. शुभ परिणाम मिळतील. आपल्यासाठी आजचा मंत्र आहे ओम श्रीम क्लीम नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद, नियोजन आणि संपर्क वाढवण्यासाठी अनुकूल आहे. नवीन कल्पनांना वाव मिळेल. प्रवास, शिक्षण आणि व्यवसायात प्रगती होईल. मन प्रसन्न राहील व आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. गती मिळेल. नवीन संधी मिळू शकतात. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. दिनचर्या नियमित ठेवा. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. प्रेमसंबंधामध्ये समजूतपणा वाढेल. एकमेकांना वेळ द्या आणि विश्वास ठेवा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. यश मिळण्यासाठी धैर्य आणि संयम ठेवा. आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस कामात भावनिक स्थिरता, कौटुंबिक आनंद आणि आर्थिक सुधारणा घेऊन येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जुने प्रलंबित काम मार्गी लागतील. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. पचनसंस्था आणि मानसिक ताण यावर लक्ष द्या. योग आणि विश्रांती घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. धैर्य, संयम आणि सकारात्मक विचार ठेवा. आजचा आपला मंत्र आहे ओम चंद्राय नमः. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि यश देणार आहे. नेतृत्व गुणांना संधी मिळेल. समाजातील मान सन्मान वाढेल. नवीन कामांची सुरुवात शुभ ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक वर्गाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. थकबाकीची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक फायद्याची ठरेल. आरोग्य चांगले राहील. ऊर्जामान वाढेल. व्यायाम आणि योगाचा लाभ घ्या. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. घरातील सुखशांती वाढेल. प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. प्रवासाचे योग आहेत. कला, साहित्य, सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. आपल्यासाठी आजचा मंत्र आहे ओम सा सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक विचारांनी सुरुवात करणारा आहे.
नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील, नवीन संधी उपलब्ध होतील, आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सौहार्द वाढेल, आरोग्याची हलकीशी काळजी घ्यावी लागेल. कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल, आर्थिक लाभाचे योग आहेत, रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, गुंतवणूक फायदेशीर ठरेल, आरोग्य चांगले राहील, पचनसंस्थेची काळजी घ्या, योग प्राणायाम व संतुलित आहार घ्या, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल, प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल, जोडीदारासोबत वेळ आनंदाने जाईल, नवीन कामाची सुरुवात करू शकता, मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आजचा मंत्र आहे ओम ही श्रीम नमः. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीसाठी आजचा दिवस संधीचा आणि प्रगतीचा आहे. नियोजन आणि संयमाने काम केल्यास उत्तम परिणाम मिळतील, सामाजिक संपर्क वाढतील, आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे, मन प्रसन्न राहील आणि नवीन कामांना सुरुवात करू शकता. कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, प्रलंबित रक्कम मिळू शकते, आरोग्य चांगले राहील, मानसिक ताण कमी होईल, योग आणि प्राणायामाचा लाभ होईल, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल, प्रेम संबंधात गोडवा वाढेल, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, भाग्याची साथ मिळेल, प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे, नवीन लोकांना थेट फायदेशीर भेटी होतील. त्यानंतर आजचा मंदिर आहे आपल्यासाठी ओम श्री शुक्राय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस अंतर्मुख विचार करण्यासाठी अनुकूल आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा, नियोजनबद्ध कामांना गती द्या, आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, आरोग्याची काळजी घ्या, नवनवीन संधी उपलब्ध होतील, आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल, आर्थिक लाभाचे योग आहेत, थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे, गुंतवणूक फायदेशीर ठरेल, शारीरिक थकवा जाणू शकतो, पचनसंस्थेची काळजी घ्या, योग आणि ध्यान लाभदायक ठरेल, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, प्रेम संबंधामध्ये मधुरता वाढेल, समजूत आणि विश्वास वाढेल, अंतर्मुख होऊन निर्णय घ्या, प्रवासाचा योग येऊ शकतो, धार्मिक कार्यात मन रमेल. आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस भाग्यवृद्धीचा आणि उपक्रम यशाचा आहे. नियोजनबद्ध कामांना गती मिळेल, आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, आरोग्याची काळजी घ्या, नवीन संधी उपलब्ध होतील, आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल, आर्थिक लाभाचे योग आहेत, रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, आरोग्य चांगले राहील, पचनसंस्था आणि कंबरदुखी याची काळजी घ्यावी, योग प्राणायाम लाभदायक ठरू शकतं, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, कुटुंबात सदस्यांचे सहकार्य लाभेल, प्रेम संबंधामध्ये मधुरता वाढेल, समजूत आणि विश्वास वाढेल, भाग्याची साथ मिळेल, प्रवासाचा योग आहे, धार्मिक कार्यात मन रमेल. आजचं मंत्र आहे ओम गुरवे नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस परिश्रम आणि संयमाने भरलेला आहे. नियोजनबद्ध कामांना गती मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, आरोग्याची काळजी घ्या, नवीन संधी उपलब्ध होतील, आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल, आर्थिक लाभाचे योग आहेत, दिवस फायदेशीर ठरू शकतो, आरोग्य चांगले राहील, मानसिक ताण कमी होईल, योग प्राणायाम व नियमित व्यायाम घ्या, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील, समजूत आणि विश्वास वाढेल, परिश्रमाचे फळ मिळेल, प्रवासाचा योग आहे, धार्मिक कामात मन रमेल. आजचा मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीचे आजचा दिवस सकारात्मक विचारांनी सुरुवात करणारा आहे. नियोजनबद्ध कामांना गती मिळेल, आर्थिक प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल, आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबातील जबाबदारी टिकून राहील, कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, आर्थिक लाभाचे योग आहेत, रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, आरोग्य चांगले राहील, मानसिक ताण कमी होईल, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल, प्रेम संबंधामध्ये मधुरता वाढेल, समजूत आणि विश्वास वाढेल, नवीन कल्पना यशस्वी ठरतील, प्रवासाचे योग आहेत, धार्मिक कार्यात मन रमेल. आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस आध्यात्मिक आणि मानसिक शांतीचा असेल, जुन्या रखडलेल्या कामांना यश मिळेल, भावंडांकडून सहकार्य मिळेल, प्रवासाचे योग आहेत, घरातील वातावरण मंगलमय राहील, कामात प्रगती होईल, नवीन संधी मिळू शकतात, अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभेल, आर्थिक लाभाचे योग आहेत, रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, आरोग्य चांगले राहील, मानसिक ताण कमी होईल, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, प्रेम संबंधामध्ये मधुरता वाढेल, नवीन कल्पना यशस्वी ठरतील, प्रवासाचे योग आहेत. आपल्यासाठी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा पंचांगाचा किंवा शुभवेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा.
तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायक ठरेल. घरगुती पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण, व्यवसायाचा शुभारंभ, वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही कामासाठी, शुभ कार्यासाठी मुहूर्त हवा असेल तर आपण आम्हाला कॉमेंट करा आणि मेसेज करा. त्यावेळी आपलं नाव आणि जन्मवेळ पाठवली आणि कुठलं कार्य करायचं आहे त्याचं पाठवा, त्याप्रमाणे पाठवा, मग त्याप्रमाणे शुभवेळ दिली जाईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग आणि ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमचं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.